जय बजरंगबली। तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर गाइस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि गाइस आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा 8 वाजल्यापासून झाली आहे। मम्मी बोलते आता सुरुवात केली ना आता एक पण दिवस थांबू नको, तर त्यामुळे आता सुरुवात एकदम दणक्यात झालेली आहे आपली ना मम्मी। आणि मगाशी मी गेलो होतो एका पर्सनला आणायला, ती माझी खूप जास्त लाडकी आहे, ती म्हणजे आमची कायरा पाटील। कायरा मला आल्याला बोलते मामा तुम्ही व्लॉग नाही बनवला का? तर कायराला मी बोललो की तुझ्यासाठी आता व्लॉग बनवतोय। कायरा कधी आली तू? आता आली? उद्या काय आहे? दही अंडी। मग दही अंडी फोडायला येशील तू? येशील नक्की? 100%? 100%। तर मंडळी आता 8 वाजलेले आहेत आणि मी आज जिमला पण नाही गेलो, सो त्यामुळे जिम मध्ये नवीन मशीन आलेले आहे। तर मी आता जिमला जातो, जिम पण करायची आहे आणि त्या मशीन देखील तुम्हाला दाखवतो जिम मध्ये। हा जो पाण्याचा बाटला आहे ना, हा मला खालच्या दुकानावरती द्यायचा आहे, कारण हा आपण बाय केला होता 30 रुपयाचा। मी तुम्हाला बोललो होतो बघा मागच्या वेळेस की जर ते बारके छोटे बाटले नाही आणले ना गावातून, तर अशा प्रकारचा बाटला आम्हाला आणायला लागतो पाणी पियाला। सो हा द्यायचा आहे मला खाली। आता काय जिम मध्ये आलोय आणि जिम मध्ये करते बघा, जी आपली नवीन मशीन आलेली आहे ना तिला बसवतात। लेगची मशीन आहे आणि लेग प्रेस खूप सुंदर होतं या मशीन मध्ये। आता या मशीनला फिटिंग केला जातोय आणि थोड्याच वेळानंतर नारळ वगैरे श्रीफल वगैरे फोडून या मशीनचा उद्घाटन देखील केला जाईल। बघा सर्व बिल्डर्स आमच्या गावातील। गाईज बॉडी बनवायची ना तर बंटीचा सारखी बनवायची, ट्रायसेप वगैरे बघा ना बाई वेदन तेवढी मेहनत पण आहे। आणि आता ही मशीन न्यू आमच्या जिममध्ये या मशीनचं आगमन आणि त्या मशीनचा आता शुभारंभ होतोय। स्वागत श्रीफल नारळ फोडून हार वगैरे। जय बजरंगबली। नवीन मशीन आली जिम मध्ये, त्यामुळे सर्वांना पेढा वाटप केलं होतं बंटी त्याच्या तर्फे। आणि इकडे आपली नवीन मशीन। थँक्यू। जिम करून झालेले, थोडं ट्रायसेप मारलं आणि आपल्या जिम मध्ये जी मशीन आणली आहे लेगची तिचा देखील उद्घाटन झाला। चला आता मी निघतोय घरी। जिम मधून घरी आलोय आणि कायरा बघा इकडं बाई गाडीवरती मोबाईल कसली आरामशीर बसले। मजा आहे रे कायरा तुझी, म्हणून तू नागावलं येतं ना मामाची घरी। हा मोबाईल बघायला भेटतं तुला बघा ना नाराजीत। जिमच काय बोर्डेच जिंदगीत मिरवत बसायचा। काय पाहिजे बाबू तुला? काय पाहिजे? मॅगी खातो तू? घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून झालंय माझं आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी। तर कृष्ण जन्माष्टमी निमित्त पप्पा आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहेत। तर पप्पा सांगा जरा कृष्ण जन्माष्टमीच्या विषयी थोडी माहिती आपल्याला। कृष्ण जन्माष्टमीबद्दल सांगायचं झालं तर देवांच्या दरबारामध्ये 2 पारेकरी होते, त्यांचं नाव जय आणि विजय। त्याच वेळेला 4 वेद आले आणि 4 वेदांना त्यांनी सोडलं नाही, अडून ठेवले। तेव्हा ते 4 वेदांचा राग आला आणि मग त्या जय विजयांना त्यांनी शाप दिला की तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्माला या, 3 वेळेला तुमचा जन्म होईल। हे सांगण्यात तात्पर्य काय, कंस झाला किंवा रावण किंवा हिरण्यकश्यप हे देवाचे अवतार नाही असून हे राक्षसी अवतार आहेत। तर ते 4 वेदांच्या शापामुळे मग त्यांना शाप दिला की काय तुम्ही आम्हाला अडवले, तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्माला आला। म्हणून पहिला जन्म त्यांना हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप, हिरण्यकश्यपाचे वडील आणि भक्तप्रदाचे वडील हिरण्यकश्यप। दुसरा जन्म राम अवतारामध्ये रावण आणि कुंभकर्ण। त्या जय विजयांचा तिसरा अवतार जो कंस आणि शिशुपाल यांचा असा अवतार।
आता आज त्या देवाने अवतार घेतले या राक्षसांचा, या असुरांचा संहार करण्यासाठी. आज त्या कृष्ण जन्माष्टमी म्हणून आपण श्रीकृष्ण स्वारींची जन्माष्टमी साजरी करतोय. आज रात्री ठीक 12 वाजता चंद्र थांबला जाईल, सगळीकडे सामसूम होईल. त्यावेळी कंसाच्या कडघड्यामध्ये देवकीच्या उदरातून श्रीकृष्ण जन्माला येईल. पण त्याच्या अगोदर 6वा जो गर्भ कुंतीच्या आपले देवकीच्या उदरात जन्माला आला तो मायेने नेऊन रोहिणीच्या गर्भात उदरात टाकला. तदनंतर 7वा जन्म झाला, 8वा जन्म झाला तो श्रीकृष्णाचा. त्याच वेळेला यशोदेच्या उदरातून एक मुलगी जन्माला आलेली व तेव्हा आकाशवाणी झाली का आता याला तू वसुदेवा टोपलीत घाल किंवा कसा तरी घे आणि नंदराजाच्या घरी सोडून ये. तिथे जी योग माया जिला जन्म दिला यशोदेनी तिला हानी येते. मग त्यावेळी देवाची माया, देवाची कला सर्व आईवडिलांच्या देवकीच्या आणि वसुदेवाच्या शरीरात जे साकलदंड होते तुटून खाली पडले. लोखंडाचे दरवाजे आपोआप उघडे झाले आणि त्या पारेकरांना आपोआप झोप आली आणि वसुदेवाने सहजपणे त्या श्रीकृष्णाला सागरातून, नदीतून, भर पावसामध्ये आज रात्री 12 वाजता नंदराजाच्या घरी सोडला आणि तिथे जी योगमाया होती तिला आणून देवकीच्या जवळ झोपवला. आणि त्यावेळेला तो कंसाला दुसऱ्या दिवशी समजलं की हा देवकीने एका मुलीला जन्म दिलाय, तिला धरून आपटतोय खाली, तोच ती हातातून सुटली आणि ती योगमाया म्हणून वीज जिला बोलतोय तीच वीज माया म्हणजे योगमाया ती कडडली आणि तिने सांगितलं तुझा जो कर्दंकाल आहे, तुझा जो वध करणार आहे तो कधी जन्माला आलाय. मग तो कंसाचा कर्दंकाल, कंसाचा वध करणारा विश्वाचा मालक महाविष्णूचा अवतार श्रीकृष्ण स्वारी रात्री 12 वाजता ठीक जन्माला येईल. म्हणून त्याची आज आपण उत्साहाने आनंदाने जन्माष्टमी साजरी करतोय. मंडळी रेडी वगैरे होऊन मी चालू आता गावामध्ये आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आमच्या देवलामध्ये साजरी केली जाईल. कणा वगैरे काढला जाईल आणि रात्री त्यांना पालण्यामध्ये झोका देखील घातला जाईल. सो काय रे तू येते का? चल मजा बघ, चल किती मजा असते. हा नाही तू चल ना, मग व्हिडिओ बघशील उद्या. ओके मग बाय बाय, गुड नाईट. मंडळी मी आता पोहोचलोय देवलावरती आणि आता थोड्याच वेळानंतर आपला प्रोग्राम आहे तो चालू होणार. मंडळी देवलामध्ये रांगोली वगैरे काढलेली इकडे बघू शकता. यंदाची रांगोली तिरंग्याची आहे आणि इकडे थोडी प्रॅक्टिस चालू आहे बघू शकता अशा प्रकारे. आणि हा आमचा गावदेव भगवान आणि त्याच्या इथे हा आपला तिरंगा ध्वजा हा देखील उभारलेला आणि इकडे छोटे छोटे मंडळी देखील आलेले आहेत. आणि थोड्याच वेळानंतर हा पूर्ण मंदिर भरणार आहे, फक्त 10 ते 15 मिनिटानंतर. रोहिणी नक्षत्र ते दिवशी बोला
इकडे बघू शकता तुम्ही घडेलामध्ये रात्रीचे 2:30 वाजलेत आणि देवलामध्ये आता कोणच नाही, सर्वजण घरी गेलेत आणि मी कधीपासून थांबलोय आणि आता जस्ट सर्वजण घरी गेलेत पावसामध्ये भिजत भिजत कंटिन्यू लेवलला अजूनपर्यंत पाऊस पडतो. इकडे बघू शकता तुम्ही म्हणजे पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत आणि मला सुद्धा आता भिजत जावं लागेल घरी. तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गाईज अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव्ह यू.